कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या पोटात पोरगी होती ना, म्हणूनच गर्भपात केला। तुला लाज वाटते काय बोलताना? अगं तू स्वतः एक मुलगी आहेस ना, मग पोटातल्या पोरीचा जीव घेतलास तू आणि तुझ्या कुटुंबातल्या माणसांनी एका निष्पाप बाळाचा बळी घेतलाय। कळतंय का? पोटात मारून टाकलेस तू बाळाला। अहो पण मॅडम, मी एकटीने नाही ठरवलं। तू विरोध नाही केलास? माझ्या विरोधाचं कोण ऐकतंय? हो की नाही मला उत्तर दे। विरोध केलास की नाही? नाही। आजूबाजूला बघ पूजा, हे बघ, त्या आजी बघ, त्या सरपण गोळा करतायत का त्यांच्या घरात सगळ्यांना जेवण मिळावं। त्या दुसऱ्या आजी बघ पाणी आणतायत घरच्यांसाठीच ना त्यांच्या। पूजा अगं त्या पोरी बघ, त्या दोन पोरी चिंचा तोडतायत। तुझ्या लक्षात येतंय का? आपल्या आजूबाजूला पोरी आहेत। सगळ्या समाजाने हा बदल स्वीकारलाय, पण तू आणि तुझ्या घरच्यांनी नाही। घर सांभाळायला, संसार सांभाळायला पोरी पाहिजे ना। मग स्वतःच्या पोटात जर का पोरगी वाढत असेल तर ती का नको? मुली आहे म्हणून समाज आहे, कळतंय का तुला? अगं पोरी संसार सांभाळतात, कर्तृत्वानं आई वडिलांचं नाव मोठं करतात, सगळं करतात मुलांच्या बरोबरीने, किंबहुना मुलांपेक्षा जास्त। मग आपण मुलींना कमी का समजतो? आणि तू तर एक स्त्री आहेस ना, तरी पण पोटातल्या मुलीचा जीव घेतलास तू का? मॅडम माझी खरंच चूक झाली, मला माफ करा मॅडम। साहेब तुम्ही तरी सांगा ना। आम्हाला एक सांगा, हा निर्णय कोणी घेतला? आमच्या घरच्यांनी। म्हणजे बोल स्पष्ट बोल, आता सगळं सांग। मॅडम आमच्या घरात सगळे निर्णय सासूबाईच घेतात। मला पहिला पोरगाच आहे आणि त्याच्या वेळी पण। एक मिनिट, म्हणजे तेव्हाही तू चाचणी केली होती? आणि जर तेव्हा मुलगी हे कळालं असतं तर तेव्हाही तू? हो, आमच्या ह्यांचं पण काही चालत नाही सासूबाईंपुढे। किती शिकली आहेस ग? शिक्षण काय तुझं? 12वी पास। वा, एवढं शिक्षण आहे तरी काय उपयोग येते हा? हो मॅडम, घरात जरा बी काय झालं ना, सासूबाई माहेरी धाडण्याची धमकी घालते ती। अगं मग जायचं की माहेरी? त्या पोटातल्या पोरीचा खून करण्यापेक्षा माहेरी जायचं। नुसतं म्हणायचं मुलगी शिकली, प्रगती झाली, गाड्यांच्या मागे नावं लिहायची आणि गावभर मिरवायचं फक्त। पण अंधारात पोरी ना करायच्या। काय अर्थ आहे या सगळ्याला? खरंच मला माफ करा। अहो आम्हाला तुरुंगात नका पाठवू, सांगा ना यांना। हे बघ, तुला तुरुंगात जावंच लागेल। आणि तुम्ही हे गाव सोडून निघून गेलात, अख्खं घरदार सोडून जरी निघून गेलात ना, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी कलेक्टर आहे। पण जर तुम्ही खरं बोललात तरच आम्ही तुम्हाला वाचवू शकतो। अजून काय सांगू साहेब? मला एक सांगा, गर्भलिंग निदान चाचणी कुठे केली? इथे की साताऱ्याला? हा, एका ॲम्ब्युलन्स मध्ये। काय? एक ॲम्ब्युलन्स येते आणि त्याच गाडीत मशीन असते। ती मशीन मुलगा आहे का मुलगी ही बघायची, आणि जर मुलगी असली ना तर तोच माणूस गोळ्या पण देतो। आणि ही ॲम्ब्युलन्स कुठे येते? फोन केल्यावर आपल्या गावात येते। मॅडम हे तर फार सिरियस आहे। अवघड आहे। फोन नंबर आहे का? होता, आमच्या ह्यांच्याकडे होता, पण परत फोन लागलाच नाही। आणि परत का केला होतास फोन? ते आमच्या नंदुबाईंचं चेक करायचं होतं ना। धन्यवाद तुम्ही। मॅडम मला माफ करा। अहो तुमच्यासारखं आजवर कोणी भेटलं नाही, पण मॅडम माझी चुकी बी मला आता कळली। आणि मॅडम इथनं पुढे मी अभि असं काही होऊन देणार नाही। आणि जरी माझ्या घरच्यांनी करायला लावलं ना, मी त्यांना स्पष्ट नकार देणार इथनं पुढं। आणि तरीही केलं तर मी स्वतः कंप्लेंट करेन पोलिसात। होय मॅडम, हे सगळं कुठेतरी थांबलंच पाहिजे। माझी स्वतःची पण पोरगी गेली या सगळ्यात। माझी पोरगी गेली, पण बाकीच्या पोरी नाही गेल्या पाहिजेत। त्या माणसाला मी आता खडी फोडायला पाठवते की नाही बघ। काही झालं तरी आज रात्रीपर्यंत आपल्याला ती ॲम्ब्युलन्स शोधायची। अहो साहेब कशी शोधणार आहे? अहो त्या ॲम्ब्युलन्सवाल्याचं नाव नाही माहित आपल्याला, गाडी नंबर माहित नाही, कुठं राहतो कसा दिसतो हे माहित नाही, कसं शोधणार आहे साहेब आपण? त्या पूजाने फक्त आपल्याला एवढी माहिती दिली आहे की रात्री ॲम्ब्युलन्स गावात येते, चेकिंग करते आणि मग गोळ्याही देतात। हा सगळा प्रकार ते रात्री करतात, याचा अर्थ गाडी कुठेतरी लावावी लागत असेल ना, पार्क करायला लागत असेल। हा साहेब,
जर इथं गावात कोणी लावली तर गावातल्या लोकांना लगेच कळेल ना. हेच म्हणायचं होतं मला. हा, पण नेमकी तीच गाडी आहे कशावरून? म्हणजे दुसऱ्या कामासाठी सुद्धा आली असेल ना ती ॲम्ब्युलन्स. तर आपण कसं ओळखणार की तीच ॲम्ब्युलन्स आहे म्हणून? तोच तर प्रश्न आहे. आणि आपल्याकडे एकच भक्कम पुरावा आहे, तो म्हणजे पूजाचा. बाकी अजून त्यांनी कुठे काय केलंय का? नाही 100% केलं असणार. पण आपल्याकडे तशी काहीच माहिती नाहीये ना मॅडम. अहो साहेब, अहो कसली हुशार आहे ती. अहो कुणाला कळू नाही म्हणून मिनी ॲम्ब्युलन्स मध्ये मशीन लावले आणि चेकिंग करतात. ह्यो सगळा चोरीचा मामला आहे बरं का. खरे नाही पण आता लवकरात लवकर ती ॲम्ब्युलन्स शोधून काढावीच लागणार आहे. परत हा घाणेरडा प्रकार घडण्याच्या आधी तर आपण त्यांना अटक करू शकू. काय तोंडे मला सांगा, साधारण किती महिने झाले त्या पूजेचं ॲबॉर्शन होऊन? 2 महिने. 2 महिने. 2 महिने झालेत. आपण 2 महिने जरी पकडले ना तरी गावात अजूनही ती गाडी येत असणार आणि लोक बघत असणार. आपण सगळ्या बाजूनी शोध घ्यायला सुरुवात करू. काहीतरी मिळेल. चिंचुके काय तोंडे, एक काम करायचं, हायवे पट्टा काढायचा. हायवे पट्टा, टोल नाके, सगळे डाबे, आजूबाजूचा परिसर पिंजून काढायचा. पिंजून प्रॉपर एकदम. आणि सगळ्यात महत्वाचं, रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ज्या ॲम्ब्युलन्स आहेत त्याच्यावर लक्ष ठेवायचं. आपे आपण एक काम करू, आपण त्या गावात जाऊ. हे बघ 2 महिने झालेत ना, तिथल्या लोकांना काय ना काहीतरी आठवत असेल. म्हणजे त्या गाडीचा नंबर मिळाला ना तरी चालेल. CCTV चेक करू, काय मिळते ते बघू. पण जाऊन येऊ एकदा. चला कामाला. जय हिंद सर. जय. दादा ऐका ना, मी काय म्हणतोय, ॲम्ब्युलन्स माहिती असेल ना तुम्हाला? हो माहिती आहे की. इकडे गावात येते का कधी? हो येते कधी कधी. नाही आता एवढ्यात कधी आली आहे का अलीकडं? आता परवा दिवशी ते सातपुत्यांचं म्हातारं वारलं ना, त्याची बॉडी घेऊन आले होते. नाही तसं नाही, म्हणजे आधीमध्ये अशी येऊन थांबते का गावात कधी? नाही, फक्त पेशंट असतील तर न्यायला किंवा सोडायला येते. बरं चालू आहे तुमचं. आपे असं नाही का कळणार. कसं शोधायचं आता? बघू सर. आपे हा त्या आजूबाजूच्या दुकानात बघतो काय मिळते का. तू दगदग करू नको, गाडीत बस. आलो मी. ओ दादा, हा इथं CCTV आहे का कुणाचा? नाही हो. बरं गावात चौकात कुणाच्या घराच्या बाहेर असं काय कुणाच्या? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.